अनाजी पंतानं काय काय दिवे लावले होते हे सगळ्यांना माहीत आहे। पण याच अनाजी पंताची पिलावळ आजही जिवंत आहे। अहो नुसती जिवंत नाही, सक्रिय सुद्धा आहे। अहो याची लायकी काय, याचा अभ्यास काय, कोण हा? इतिहासाचे अभ्यासक असलेल्या इंद्रजित सावंतांना हा इतिहास शिकवायला लागलाय। अरे मूर्खा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि तेही शिवरायांच्या पुढे नतमस्तक होतात भामट्या। मित्र हो, नमस्कार। छावा चित्रपटाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत। अहो घोड्यापेक्षा अधिक वेगाने हा छावा धावतोय, पण दुसरीकडे वादाचे विषय देखील पुढे येत आहेत। आणि त्यातच बघा, इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना कुणी एका माथे फिरून अत्यंत खालच्या भाषेचा वापर करून धमकी दिली आहे। अहो त्यापेक्षा देखील अधिक संतापजनक बाब म्हणजे महाराष्ट्राची जी दैवत आहेत, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अहो त्यांच्याबद्दल, या दैवतांच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरली गेली। छत्रपती काळात अनाजी पंतानं काय काय दिवे लावले होते हे सगळ्यांना माहीत आहे। पण याच अनाजी पंताची पिलावळ आजही जिवंत आहे। अहो नुसती जिवंत नाही, सक्रिय सुद्धा आहे। आता हेच सावंत यांना दिलेल्या धमकीतून किंवा वापरलेल्या भाषेतून आपोआप दिसून येतं ना हो मित्रांनो। जातीवादानं माणूस माणसात राहिला नाही हो। कुठलीही गोष्ट झाली की जातीचा रंग द्यायचा, ही तर आता म्हणजे खरं तर फॅशनच झाली आहे की काय कोणास ठाऊक। अहो जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणाची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र या असं म्हणत या व्यक्तीनं सावंतांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। घरात येऊन मारण्याची धमकीही दिली। कालपासून हा व्हिडिओ बघा, लोक पाहत आहेत, संताप व्यक्त करीत आहेत। जो हा व्हिडिओ पाहतोय ना, तो चिडतोय, संतापतोय। आता यात बघा, ते कोरटकर जे काय नाव समोर आलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे। महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य, जीवे मारण्याची धमकी, या संदर्भातला हा गुन्हा दाखल झालेला आहे। आता बघा, या कोरटकर यांचं म्हणणं आहे, आपण फोन करून कोणालाही धमकी दिलेली नाही, तो आवाजही आपला नाही। सावंत यांच्यामुळे उलट आपलीच बदनामी होत आहे। आता ही धमकी, तसेच महाराष्ट्राच्या दैवताबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरणं, हा जो काही प्रकार झालेत ना, हे नक्की कुणी केले? ज्यांचं नाव घेऊन हे फोन आले ते म्हणत आहेत आपला काहीही संबंध नाही, नसेलही कदाचित। अर्थात पोलीस तपासात यातलं सत्य तथ्य बाहेर येईलच, तोपर्यंत आपणही कोणाकडे बोट दाखवू नये। कोरटकर यांच्या नावानं दुसरे कोणी हा उद्योग केलेला आहे की काय, हे सुद्धा तपासावं लागेल ना। हा तपास होईपर्यंत तरी आपण वाट पाहू। पण हा कोण हा नीच नालायक नक्की आहे तरी कोण, हे अधिक कायदेशीरपणे समोर येण्याची तर गरज आहे। सावंत यांना फोन करून जी भाषा वापरली गेली आहे, जातीचा जो उल्लेख केला आहे, तो संताप आणणार आहे। अहो खरं तर या फोनवर जे काही बोललं गेलं त्यातली अनेक वाक्य ही इथं आत्ता पुन्हा तुम्हाला सांगण्यासारखी सुद्धा नाहीत। पण हा फोन करणारा मात्र नक्की अनाजी पंताची औलाद आहे, हे मात्र त्याच्या शब्दातून जाणवतं। अहो याची लायकी काय, याचा अभ्यास काय, कोण हा? इतिहासाचे अभ्यासक असलेल्या इंद्रजित सावंतांना हा इतिहास शिकवायला लागलाय। ब्राह्मणाबद्दल एवढं वक्तव्य करू नका, ब्राह्मणाचे मुख्यमंत्री आहेत हे लक्षात घ्या, ब्राह्मणाच्या शासनात तुम्ही काम करता हेही लक्षात ठेवा। हे सांगतानाच या हरामखोरानं थेट महाराजांच्या बद्दल देखील विधानं केली आहेत। तुमचे महाराज पळून गेले होते, छत्रपती संभाजी महाराज अय्यास होते असं सांगा, असं हा सांगतोय कोणाला? इतिहासाच्या अभ्यासकाला। अरे काही लाज, काही शरम। आणि वर पुन्हा हा काय म्हणतो, जिथं असाल तिथं येऊन ब्राह्मणाची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र या। शिवाजी महाराजांना देशभर पोहोचवणारे भालजी पेंढारकर हा पहिला ब्राह्मण होता। ते नसते तर तुमचा छत्रपती कुठल्या कुठे गेला असता। जीभ कशी झडली नाही रे याची महाराजांच्या बाबत असं अरे तुरे एकेरी बोलणं। अहो एवढ्यावर थांबलं नाही,
सावंतांना देखील त्याने आई बहिणीवर निर्लज्जपणे शिव्या दिलेल्या आहेत. अहो काय केलं सावंतांनी, काय चुकलं त्यांचं? महाराजांचा खरा इतिहास सांगितला म्हणून हा आधुनिक अनाजी पंत पिसाळून उठला. तो कितीही पिसाळू द्या हो, सावंत यांनी त्याला अगदी हसत 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 कोलून लावलं, कोलून. कसलीही भीक घातली नाही त्याच्या धमकीला. तो बोलत राहिला आणि सावंत फक्त हसत राहिले आणि जिथले तिथं त्याला टोलेही देत राहिले. अहो खूप खूप वाईट बोलला हा नालायक. ती ऑडिओ क्लिप ऐकली की कुणाचंही मस्त खालेल. अनाजीची ही पिलावळ, ही पैदास आजसुद्धा जिवंत आहे हे त्याच्या शब्दातून दिसतंय. अहो बघा, मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन तो बोलतोय. काय संदेश जात असेल याचा? बरं, कशासाठी मुख्यमंत्र्याचा उल्लेख? काय आवश्यकता होती? ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहेत म्हणे, मग काय झालं? अरे मूर्खा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि तेही शिवरायांच्या पुढे नतमस्तक होतात भामट्या. बघा, इतिहासाच्या जागी खरा इतिहास कोणी सांगितलं तर एवढं पित्त खवळलं या दुसऱ्या अनाजी पंथाचं. कोण हा हरामखोर आहे ज्यानं आपल्या महाराजांच्या विषयी गरळ ओकली आहे? तो तातडीनं सापडलाच पाहिजे. छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय राजकारणाचं पान आणि पुढाऱ्याचं भाषण पुढं जात नाही. त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आजही अनाजी पंथांची अवलाद खुलेआमपणे धमक्या देत सुटली आहे. छत्रपतींच्याबद्दल तोंडातून गटार बाहेर काढली जात आहे. अहो ही अवलाद सापडायलाच पाहिजे ना. भुंकत सुटलेला हा पिसाळलेला दुसरा अनाजी पंथ, याला याची लायकी दाखवलीच पाहिजे. पाहूया आता हे सरकार किती वेगानं तपास करता येते. मित्रांनो, या अवलादीला तुम्ही काय म्हणाल? तुमच्या भाषेत तुम्ही सांगा. तुमचा संताप देखील व्यक्त करा. तुमच्या मनात आलेल्या भावना, तुमच्या मनात आलेला राग किंवा तुमच्या मनात जे काही या संदर्भानं प्रतिक्रिया उमटेल ती प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. कळू द्या तुमच्याही भावना, सरकारलाही कळू द्या आणि ह्या अनाजी पंथाच्या अनावरस पिलावळीला, अवलादीला समजू द्या नक्की. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एवढी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.